विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण समाज विज्ञान या विषयाला अनुसरून इतिहास आणि राज्यशास्त्र अशा दोन विभागांची प्रकरणं आपण बघितलेली आहेत। यानंतर समाज विज्ञान विभागातला तिसरा भाग आपण सुरू करणार आहोत, तो म्हणजे समाजशास्त्राचा। आणि समाजशास्त्रातलं याच्यामध्ये पहिलं प्रकरण आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे सामाजिक स्तर। आता इथे या प्रकरणामध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर सामाजिक स्तर या प्रकरणामध्ये साधारण समाजात असणारे वेगवेगळे स्तर, त्यामध्ये मग श्रेष्ठ कनिष्ठ असेल, गरीब श्रीमंत असेल किंवा वर्णव्यवस्थेच्या अनुषंगाने असणारे स्तर असतील, आर्थिकदृष्ट्या असलेली असमानता असेल, तर या सगळ्या गोष्टी इथे सामाजिक स्तराच्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत। तर सामाजिक स्तर या प्रकरणामध्ये दोन विभाग करण्यात आलेले आहेत। पहिला विभाग जो आहे तो सामाजिक स्तर म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचे प्रकार कोणते आहेत आपल्या देशामध्ये, आणि दुसरा एक भाग याच्यामध्ये दिलेला आहे तो सामाजिक स्तराच्या अनुषंगाने प्राचीन कालखंडापासून आपल्या देशामध्ये प्रचलित असलेली अस्पृश्यता याच्या बाबतीतला भाग या ठिकाणी दिलेला आहे। खरं तर सामाजिक स्तराच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर अनेक गोष्टी आपण याच्या माध्यमातून बोलू शकतो। तर या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्याच गोष्टी पहिल्यांदा समजावून घ्यायच्या आहेत की सामाजिक स्तर आपण कशाला म्हणतो आणि साधारण जगामध्ये कोणकोणत्या गोष्टींच्या अनुषंगाने हे सामाजिक स्तर प्रचलित असलेले आहेत। तर थोडासा सामाजिक स्तराचा अंश किंवा एकंदर पार्श्वभूमी जर बघितली तर जागतिक सगळ्याच राष्ट्रांच्या बाबतीतला संदर्भ या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल, तरच आपल्याला या सामाजिक स्तराची पार्श्वभूमी समजावून येईल, अन्यथा ती येणार नाही। तर साधारण सामाजिक स्तराच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर जगामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भाग आपल्याला प्रचलित असलेला दिसतो, जो आपण मागच्या एका प्रकरणामध्ये वेगळ्या अनुषंगाने बघितलेला होता, तो म्हणजे आपला वर्णद्वेष, म्हणजे मानवाच्या कातडीच्या रंगावरून केला जाणारा भेद। तर ही संकल्पना इथे वेगळ्या अंगाने सामाजिक दृष्ट्या सांगण्याचा प्रयत्न आपल्या या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे। आता आपण वर्णव्यवस्थेमध्ये किंवा वर्णद्वेषामध्ये बघितलं की मानवाच्या कातडीचा रंग जर गोरा असेल तर तो श्रेष्ठ आणि रंग काळा असेल तर तो कनिष्ठ, अशी साधारण रचना समाजामध्ये प्रचलित होती। आणि याच्यामधून मग श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं झालं, आणि याच्यामधून मग श्रेष्ठ वर्णीयांनी म्हणजे गोऱ्या वर्णीयांनी काळ्या वर्णीयांना मोठ्या प्रमाणावर द्वेष दिला किंवा त्यांचं शोषण केलं, त्यांच्यावर अत्याचार केले। आणि जसं जसं मग मानवाच्या बुद्धिमत्तेचा विकास झाला, सामाजिक रचना बदलली, आर्थिक विकास साधण्यात आला, तसं तसं आपल्या जगामध्ये सामाजिक स्तराची संकल्पना वेगळी झालेली आपल्याला बघायला मिळेल। मग नेमकी ही कुठल्या कुठल्या अंगाने बदलत गेली तर याच्यामध्ये पहिल्यांदा याच वर्ण द्वेषाचं रूपांतर जाती व्यवस्थेमध्ये आलं। त्यानंतर मग जेव्हा औद्योगिक क्रांती झाली त्यावेळी श्रीमंत आणि गरीब किंवा मालक आणि नोकर असा एक स्तर समाजामध्ये निर्माण झाला। यालाही सामाजिक स्तर असंच म्हटलं जाऊ लागलं, कारण औद्योगिक क्रांतीच्या कालखंडामध्ये उद्योगधंदे स्थापन करणारे जे मालक होते ते स्वतःला श्रेष्ठ समजत होते आणि त्यांच्या हाताखाली काम करणारा कामगार वर्ग, नोकर वर्ग हा कनिष्ठ म्हणून ओळखला जात होता। त्यामुळे औद्योगिक क्रांतीच्या नंतर समाजामध्ये एक वेगळंच प्रतंत्र निर्माण झालं, ते म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ मालक आणि नोकर याच्या अनुषंगाने। थोडंसं त्याच्या अगोदरचा भाग आपण जर बघितला, औद्योगिक क्रांतीच्या अगोदर, तर साधारण समाजामध्ये श्रीमंतीच्या संकल्पना वेगळ्या होत्या। म्हणजे आपल्या देशात तर जनावरांच्या संख्येवर श्रीमंती गणली जात होती, तसंच व्यापारी लोकांच्या मध्येही श्रीमंतीची संकल्पना वेगळी होती। त्यांच्यामध्ये काय म्हणतो की आपण वस्तू जितक्या मोठ्या प्रमाणावर निर्यात केल्या जायच्या आणि मग धातुरूपी पैसा आपल्याजवळ किती आहे त्याच्या अनुषंगाने ते श्रीमंती आपली मानायचे। पण त्याच्यात एक ज्यावेळी अशी अवस्था होती की धातुरूपी पैसा हा विनिमयाचं माध्यम म्हणून वापरलं जात होतं, व्यापार करत असताना वाहनं साधन म्हणून नव्हती तर जनावरांचाच वापर वाहन म्हणून केला जात होता। त्या कालखंडामध्ये जनावर मिळत नव्हती किंवा घरकाम आणि व्यापार करण्यासाठी
कामगार मिळत नव्हते, म्हणून मग सामाजिक स्तर बदलला आणि त्या ठिकाणी मग गुलामगिरीची अवस्था आली आणि लोक गुलाम विकत घेत होते, म्हणजे माणूसच माणसाला विकत घेत होता आणि याच्यातूनच पुढे गुलामगिरीची पद्धत प्रचलित झाली. त्यामुळे मालक आणि गुलाम असा एक स्तर औद्योगिक क्रांतीच्या अगोदरी जगामध्ये प्रचलित होता, त्यालाही आपण सामाजिक स्तर असंच म्हणतो. त्यानंतर मग औद्योगिक क्रांतीच्या नंतर थोडंसं शिक्षणाकडे कल गेला आणि शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार जगामध्ये वाढला आणि मग शैक्षणिक दृष्ट्या जे प्रगल्भ विचारवंत निर्माण झाले की ज्यांनी मग शिक्षणाच्या अनुषंगाने परत सामाजिक स्तर वेगळे निर्माण केले. त्यामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा हक्काने अधिकार नाकारण्यात आला, ज्याच्यामुळे मग लिंग असमानता निर्माण झाली. या लिंग असमानतेला सुद्धा सामाजिक स्तर असंच म्हटलं जातं, कारण पुरुष हे श्रेष्ठ आणि स्त्रिया या कनिष्ठ. त्यामुळे इथे पुरुष प्रधान संस्कृतीच्या कालखंडामध्ये लिंग असमानता वाढली, यालाही आपण सामाजिक स्तर असंच म्हणतो. यानंतर साधारण 20व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक किंवा जागतिकीकरणाचे वारे वाहायला सुरुवात झाली, ज्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या सामाजिक स्तराच्या संकल्पना पुढे आल्या की ज्याच्यामध्ये काय म्हणेन की विकसित समाज आणि अविकसित समाज असा एक स्तर समाजामध्ये निर्माण झाला. विकसित, पुढारलेले आणि मागासलेले याच्यामधूनही सामाजिक स्तराची संकल्पना श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशीच निर्माण झाली. म्हणजे विकसित किंवा पुढारलेले देश, पुढारलेला समाज हा श्रेष्ठ म्हणून ओळखला जाऊ लागला आणि अविकसित मागासलेला समाज हा कनिष्ठ समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळे अशा पद्धतीने श्रेष्ठ आणि कनिष्ठ याच्यामध्ये थोडीशी संकल्पना आधुनिक कालखंडामध्ये वेगळ्या अंगानं पुढे आलेले आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीनं प्राचीन कालखंडापासून ते आत्ताच्या आधुनिक कालखंडापर्यंत जर आपण बघितलं तर असमानता किंवा सामाजिक स्तराच्या संकल्पना, व्याख्या या थोड्याशा वेगवेगळ्या निर्माण झालेल्या दिसतात. आणि याच्यामध्ये मग श्रीमंत आणि गरीब हाही एक सामाजिक स्तर मोठ्या प्रमाणावर आजही प्रचलित असलेला दिसतो. म्हणजे श्रीमंत हे श्रेष्ठ तर गरीब हे कनिष्ठ किंवा नीच असेही समजलं जातं. त्यामुळे आपण जितक्या संकल्पना सामाजिक स्तराशी जोडू शकतो तेवढ्या सगळ्याच या ठिकाणी बरोबर ठरू शकतात. आणि याच अनुषंगानं या पाठामध्ये याचं वर्णन किंवा स्पष्टीकरण दिलेलं आहे की सामाजिक स्तर म्हणजे काय आणि नेमकं सामाजिक स्तराची संकल्पना काय सध्या प्रचलित आहे याचा भाग आपल्याला या पाठामध्ये बघायचा आहे. तर इथे पहिल्यांदाच आपल्या पाठ्यपुस्तकातल्या पहिल्याच पॅराग्राफमध्ये सामाजिक स्तर म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे. तर याच्यामध्ये आतापर्यंत जो भाग मी या ठिकाणी स्पष्ट केला की त्याच्यामध्ये एकच मतितार्थ निघतो की मानवी समाजामध्ये प्रचलित असलेली श्रेष्ठ आणि कनिष्ठत्वाची भावना, मग ती कुठल्याही मार्गाने असो, गरीब श्रीमंतीच्या बाबतीत असो, मालक आणि नोकर असो, मालक आणि गुलाम असो, किंवा विकसित आणि अविकसित पुढारलेले असो, किंवा काय म्हणतो की श्रेष्ठ आणि कनिष्ठ या अनुषंगाने कुठलीही संकल्पना प्रचलित असो, या सगळ्या गोष्टीला सामाजिक स्तर असं म्हटलं जातं. त्यामुळे मानवी समाजामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठत्वाच्या मार्गाने प्रचलित असलेली संकल्पना यालाच आपण सामाजिक स्तर असं म्हणू शकतो. आणि मग याचे मार्ग मात्र वेगवेगळे आहेत. म्हणजे कोण कशा अंगाने स्वतःला श्रेष्ठ म्हणेल हे आपल्याला काही सांगता येणार नाही. जसं आपण ही संकल्पना धर्माच्या नावाखाली जोडू शकतो की काही जण म्हणतात की माझा धर्म श्रेष्ठ, इतर धर्म कनिष्ठ किंवा नीच आहे. त्यामुळे धर्माच्या दृष्टीने सुद्धा श्रेष्ठ आणि कनिष्ठ मानलं जाऊ शकतं. जातीच्या बाबतीत सुद्धा आपण हे जोडू शकतो. काही जण म्हणतात की माझी स्वतःची जात श्रेष्ठ तर इतर जाती कनिष्ठ आणि नीच आहेत. त्यामुळे जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने सुद्धा समाजामध्ये सामाजिक स्तर निर्माण होतात. गरीब आणि श्रीमंत तर आहेतच, पण समाजामध्ये कुठल्या मार्गानं श्रेष्ठ आणि कनिष्ठ मांडलं जाईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे कुठल्याही मार्गाने सामाजिक स्तराचे मार्ग वेगवेगळे आहेत. त्यामुळे मानवी समाजामध्ये कोणत्याही मार्गाने श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी भावना जर प्रचलित झालेली असेल तरच त्याला आपण सामाजिक स्तर असं म्हणू शकतो.
त्यामुळे अशी साधी आणि सोपी संकल्पना आहे सामाजिक स्तराची. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कुठल्याही मार्गाने असो पण समाजामध्ये स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना कनिष्ठ असा मानणारा जो वर्ग प्रचलित असतो त्यांच्या अनुषंगानच सामाजिक स्तर निर्माण होतात. आणि आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर प्राचीन कालखंडापासून ते आज तागायत आपण सामाजिक स्तराचे वेगवेगळे वर्ग किंवा अंग बघू शकतो. जसं प्राचीन कालखंडामध्ये आर्य स्वतःला श्रेष्ठ मानायचे तर अनार्य हे कनिष्ठ आणि नीच होते. त्यानंतर मग आर्य आणि अनार्य याच्यामधूनच पुढे वर्ण व्यवस्था आली ज्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण निर्माण झाले, ज्यामध्ये ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ मानायचे आणि बाकीच्या 3 वर्णांना मग नीच किंवा कनिष्ठ म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर मग क्षत्रियांनी स्वतःचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावला, त्यामुळे ब्राह्मण आणि क्षत्रिय हे 2 वर्ण श्रेष्ठ बनले आणि शूद्र आणि वैश्य हे नीच दर्जाचे राहिले. त्यामुळे त्याच्यानंतर परत शूद्र हा 1 वर्ण सोडला तर बाकीचे सगळे 3 वर्ण स्वतःला श्रेष्ठ मानू लागले आणि आज त्याच्यात शूद्रांना मात्र समाजामध्ये नीच किंवा खालच्या दर्जाचीच वागणूक दिली जाते हे आज आपण बघतो. त्यामुळे आपण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून ते आज आधुनिक कालखंडापर्यंत वेगवेगळे सामाजिक स्तर आपल्याला बघायला मिळतात आणि ते आपल्याला या पाठामध्ये समजावून घ्यायचे आहेत. पण सामाजिक स्तर याची संकल्पना बघितल्यानंतर या पाठामध्ये दुसरा टप्पा जो दिलेला आहे तो म्हणजे सामाजिक स्तराची वैशिष्ट्ये. तर या ठिकाणी सामाजिक स्तराची 4 वैशिष्ट्ये आहेत. या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य आहे की सामाजिक स्तर ही एक सामाजिक धारणा आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समाजामध्ये प्रचलित असलेले सामाजिक स्तर हे काय विधिलिखित नाही. म्हणजे असं काही कुणी जन्माला येताना शिक्का मारून घेऊन आलेलं नाही की मी श्रेष्ठ आणि इतर कनिष्ठ. मानवजात ही सर्व एक समान आहे. कारण जरी आपण आज स्वतःला श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं म्हणत असलो तरी आपल्या सगळ्या मानवांची उत्पत्ती ही माकडापासून झालेली आहे. त्यामुळे माकडाचा संदर्भ जर आपण घेतला तर कुठलाही मानव श्रेष्ठ नाही आणि कनिष्ठ नाही. मग याच्या अनुषंगाने आपल्याला काय स्पष्ट होतं तर इथे पहिलं वैशिष्ट्य स्पष्ट होतं की सामाजिक स्तर ही एक सामाजिक धारणा आहे. मानवानं स्वतःच्या काय म्हणेन की आपण व्यवस्थेसाठी असेल किंवा ही कौटुंबिक रचना, सामाजिक रचना व्यवस्थित चालावी याच्यासाठी सामाजिक स्तर निर्माण केलेले आहे. जसं आपण वर्ण व्यवस्थेच्या अनुषंगाने जरी याचा विचार केला तरी ते आपल्याला स्पष्ट होतं की सामाजिक स्तर हे मानवानं स्वतःच्या सोयीसाठी केले. कारण जर आपण कामं नेमून दिली नाही तर मग ही समाज रचना चालणार कशी. आणि हेच प्राचीन कालखंडामध्ये होतं. ब्राह्मणांनी काय करायचं अध्ययन आणि अध्यापन, क्षत्रियांनी काय करायचं राजकारण, वैश्यांनी काय करायचं व्यापार करायचा आणि शूद्रांनी खालच्या दर्जाची कामं करायची. हे सगळं कामानुसार आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे समाज रचना किंवा कुटुंब रचना चालावी याच्यासाठी वर्णव्यवस्था आली. हे काय कुणीही निर्माण केलेली नाही. म्हणजे मानवानं स्वतःच्या सोयीसाठी वर्णव्यवस्था निर्माण केली, ज्याच वर्णव्यवस्थेला आपण सामाजिक स्तर असं म्हणतो. त्यामुळे इथे हा मुद्दा आपल्याला पटकन लक्षात येतो की सामाजिक स्तर ही समाजानं स्वतःच्या व्यवस्थेसाठी सोयीसाठी निर्माण केलेली आहे. म्हणून याला आपण म्हणतो की ही एक सामाजिक धारणा आहे, विचार. तो काय पक्का नाही, स्वतःच्या व्यवस्थेसाठी आणि सोयीसाठी आहे. त्यामुळे श्रेष्ठ कनिष्ठ असं काही त्याच्यामध्ये नसतं. त्यामुळे बऱ्याच वेळा याच्यामध्ये उंचीचा आहे, सौंदर्याचाही संदर्भ दिलेला आहे. कारण जे अति सुंदर आहेत ते स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि जे कुरूप आहेत त्यांना नीच समजलं जातं. त्यामुळे सामाजिक स्तराची संकल्पना मी जसं मगाशी म्हटलं की ती आपण वर्णाशी जोडू शकतो, जातीशी जोडू शकतो, श्रीमंतीशी जोडू शकतो. तसं या ठिकाणी उंची आणि सौंदर्य याचाही संदर्भ दिले की मानवाच्या उंचीनुसार सुद्धा ते स्वतःला श्रेष्ठ समजतात, सौंदर्यानुसारही श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं समजलं
जातं. त्यामुळे समाजामध्ये कुठल्या अंगानं सामाजिक स्तर प्रचलित असतील हे सांगता येऊ शकणार नाही. आणि म्हणून मी संकल्पनेच मध्ये सांगितलं की सामाजिक स्तर हे आपण कशाला म्हणणार आहे, तर समाजात विविध मार्गाने प्रचलित असलेल्या रचनेलाच. मग इथेही सामाजिक धारणेमध्ये उंची आणि सौंदर्याचाही संदर्भ दिलेला आहे. म्हणून पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की सामाजिक स्तर ही एक सामाजिक धारणा आहे, सामाजिक विचारसरणी आहे. मानवानं स्वतःच्या सोयीसाठी समाजाची रचना उच्च आणि नीच अशी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून याला म्हटलं जातं की सामाजिक स्तर ही एक सामाजिक धारणा. दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे, सामाजिक स्तर हे सार्वत्रिक आहे. म्हणजे सामाजिक स्तर जो उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ ही जी एक रचना आहे, प्रचलन आहे, ते का आपल्या एका गावापुरतं, एका शहरापुरतं, एका राज्यापुरतं किंवा एका देशापुरतं मर्यादित नाही. जिथे जिथे मानवाची वस्ती आहे अशा सगळ्या भूतलावरती सामाजिक स्तर आहेत. जसं आपण युरोप खंडामध्ये जर पहिल्यांदा घेतलं तर ख्रिश्चन स्वतःला श्रेष्ठ मानायचे, ज्यू लोकांना कनिष्ठ मानायचे. आपल्या देशात तर वर्णव्यवस्था होती, त्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र याच्यामध्येही सामाजिक स्तर विभागलेले होते. आज तर स्पृश्य आणि अस्पृश्य असा प्रचलन निर्माण झालेला आहे. त्यामुळे अस्पृश्यांना मोठ्या प्रमाणावर कनिष्ठ समजलं जातं. इथे प्रकारही दिलेले आहेत, त्याच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तरी आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे सामाजिक स्तर हा कुठल्याही एका कुटुंबापुरता किंवा एका गावापुरता मर्यादित राहत नाही. त्यामुळे इथे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, जिथे जिथे मानवी वस्ती आहे अशा प्रत्येक ठिकाणी सामाजिक स्तर आहेत. मग आपण आदिवासी पाड्यांमध्ये जरी गेलो तरी तिथे काही आदिवासी स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि इतर आदिवासी जमातींना नीच समजलं जातं. जे आदिवासींमध्ये सुद्धा ज्या जमाती वेगवेगळ्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठत्व आहे. समजा एका आपण अंटार्क्टिका खंडाचा विचार केला किंवा तिथे मानवी वस्ती नाहीच आहे, पण अंटार्क्टिका खंडावर सुद्धा जिथे आज संशोधनासाठी मानवी लोक जाऊन राहत आहेत तिथेही श्रेष्ठ कनिष्ठ आहेत. कारण तिथे जो संशोधनाचा भाग चाललेला आहे तिथे सिनियर शास्त्रज्ञ हा स्वतःला श्रेष्ठ समजतो आणि ज्युनियर शास्त्रज्ञ याला कनिष्ठ समजलं जातं. म्हणजे संकल्पना कशी पुढे येईल सांगता येणार नाही. त्यामुळे जिथे समजा आता जिथे विज्ञान नाहीये, तंत्रज्ञान नाहीये, शिक्षण नाहीये, नुसतीच पुरुष आणि स्त्रिया एकत्र राहतात अशा ठिकाणी, म्हणजे जिथे शिक्षण नाहीये, आधुनिक विचारसरणी पोचलेली नाहीये, तिथे सुद्धा सामाजिक स्तर आहे. कारण तिथे पुरुष स्वतःला श्रेष्ठ समजतात, स्त्रियांना कनिष्ठ मानलं जातं. म्हणजे तिथेही सामाजिक स्तर आहे. आदिवासी समाजामध्ये तर आणखी वेगवेगळ्या गोष्टी. काही आदिवासी जमातींमध्ये तर स्त्री प्रधान आदिवासी जमाती, म्हणजे काही आदिवासी जमातींमध्ये स्त्रियांना प्रथम प्राधान्य दिलं जातं, पुरुषांना दुय्यम प्राधान्य आहे. मग त्या आदिवासी जमातींमध्ये स्त्रिया श्रेष्ठ आणि पुरुष कनिष्ठ. म्हणजे आपण असं कुठेच म्हणू शकणार नाही की सामाजिक स्तर हे फक्त एका वर्गापुरते मर्यादित आहे. तर नाही, तसं नाही. या जगामध्ये जिथे जिथे मानवी वस्ती आहे अशा सगळ्याच ठिकाणी सामाजिक स्तर आहेत. म्हणून म्हटलं जातं की सामाजिक स्तर हे सार्वत्रिक आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे, सामाजिक स्तर हे प्राचीन आहे. म्हणजे काय, जेव्हा या जगामध्ये किंवा या पृथ्वीवरती मानवाची उत्पत्ती झाली तेव्हापासून सामाजिक स्तर निर्माण झालेले आहेत. कारण जसं आज मानवाच्या जाती वेगळ्या आहेत किंवा आपण काय म्हणेल की मानवाचे रंग वेगळे आहेत, ते तिथल्या तिथल्या हवामानामुळे निर्माण झालेले आहेत. पण माकडांच्या सुद्धा जाती वेगवेगळ्या होत्या आणि त्याच वेगवेगळ्या माकडांच्या जातीनुसार मानव निर्माण झालेले आहेत. त्यामुळे अनेक वेगवेगळे माकडांचे प्रकार आपल्याला 8वीच्या पुस्तकामध्ये दिलेले. त्यामुळे माकडाच्या प्रजाती जशा श्रेष्ठ आणि कनिष्ठ मानल्या गेल्या तसं मग प्राचीन कालखंडापासून मानवाचं सुद्धा समाजातलं जगणं हे श्रेष्ठ आणि कनिष्ठ मानलं जाऊ
लागलं. त्यामुळे सामाजिक स्तर हे प्राचीन कालखंडापासून प्रचलित आहे. आपल्या देशात तर प्राचीन कालखंडापासून आहे. जर आपण सिंधू संस्कृतीचा संदर्भ घेतला तर सिंधू संस्कृतीच्या कालखंडापासून आपल्या देशामध्ये सामाजिक स्तर आहेत. आणि हे तुम्ही 8वीच्या पुस्तकाकडे थोडंसं लक्ष दिलं तर लक्षात येईल तुमच्या की सिंधू संस्कृतीच्या कालखंडातली गावांची रचना कशी होती. तर तटबंदीनं बांधलेलं गाव असायचं आणि जो गावाचा रक्षक असेल, ज्याला राजा म्हणून मानलं जायचं, तर त्याचं घर सगळ्यात वरती असायचं, श्रेष्ठ, जे पूर्ण गावावरती लक्ष ठेवता येऊ शकेल असं. म्हणजे सिंधू संस्कृतीच्या कालखंडापासून जरी आपण विचार केला तरी आपल्या देशामध्ये सामाजिक स्तर आहेत, प्रचलित आहेत. सिंधू संस्कृतीच्या कालखंडानंतर वर्णव्यवस्था प्रबळ झाली. ज्या वर्णव्यवस्थेच्या अनुषंगाने ते प्रखर आणि कठोर बनलेले दिसतात. त्याच्यानंतर मग जाती व्यवस्थाही आली. त्यामुळे आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर सामाजिक स्तर हे प्राचीन कालखंडापासून प्रचलित असलेले दिसतात. आणि याचं शेवटचं वैशिष्ट्य आहे की सामाजिक स्तराचे किंवा सामाजिक स्तर हे निरनिराळ्या मार्गाने अस्तित्वात असतं. आणि हे मी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे. मी सामाजिक स्तराची व्याख्या ज्यावेळी सांगितली तेव्हाच सांगितलं की सामाजिक स्तर हे वेगवेगळ्या मार्गाने समाजामध्ये प्रचलित आहेत. स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत किंवा मालक नोकर, कामगार नोकर किंवा मालक कामगार, कुठल्याही मार्गाने आपण याचा विचार करू शकतो. धर्माच्या बाबतीत वेगळा प्रकार आहे, जातीच्या बाबतीत वेगळा प्रकार आहे, वर्णव्यवस्थेच्या बाबतीत वेगळा प्रकार आहे. त्यामुळे आपण कुठल्याही अंगाने याचा विचार करू शकतो. त्यामुळे सामाजिक स्तर हे वेगवेगळ्या अंगानं आपल्या समाजामध्ये प्रचलित असलेले आपल्याला आढळून येतात. त्यामुळे अशी सामाजिक स्तराची 4 वैशिष्ट्ये आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो सामाजिक स्तराची वैशिष्ट्ये कोणती आहेत. तर पहिलं वैशिष्ट्य आहे सामाजिक स्तर हे एक सामाजिक धारणा आहे. सामाजिक स्तर हे सार्वत्रिक आहेत. सामाजिक स्तर हे प्राचीन आहेत. आणि चौथं वैशिष्ट्य आहे सामाजिक स्तर हे निरनिराळ्या मार्गाने अस्तित्वात असतात. तर अशी साधारण 4 सामाजिक स्तराची वैशिष्ट्ये आहेत. यानंतर पुढचा भाग जो आहे तो सामाजिक स्तराचे प्रकार आणि एकंदर त्याची संकल्पना ती आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी हा पहिला व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आपण सामाजिक स्तर म्हणजे काय, सामाजिक स्तराची पार्श्वभूमी नेमकी कशी प्रचलित झालेली दिसते आणि सामाजिक स्तराची वैशिष्ट्ये काय एवढा भाग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेतलेला आहे. तर पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊ. धन्यवाद.